तुझं नाव सांग आणि तुझ्याबद्दल काल प्रकार झाला, तुला मारहाण कुठे झाली, डोळ्याला वगैरे काय सगळं व्यवस्थित सविस्तर सांग. माझं नाव फैजान अब्दुल कादीर कर्जीकर. मी राहणार मजरेकशी चिपळूणमध्ये. मी काल संध्याकाळी शेठच्या बोलण्यावर मी गेलो. शेठ कोण? माझे शेठ साजिद सरगुरू, नगरसेवक. नगरसेवक. ते फॅक्टरीमध्ये मी चावी घेऊन घरात. त्यांच्याकडे तू काय काम करतो? मी ड्रायव्हर आहे त्यांचे. किती वर्ष? आता 1-2 महिने झाले. ओके. तर मी त्यांच्या घरातून चावी घेऊन आलो फॅक्टरीची. ताल्याला चावी लावली आणि मागणं इनोवा गाडी आली. त्यातनं अमान नारकर, ताबिश पेचकर आणि समीर पेचकर हे उतरले गाडीतनं. ते कोण आहेत सगळे? हे माझ्या बायकोचा मामा आहेत 2, समीर पेचकर आणि ताबिश पेचकर. ते गोलकोड रोडला राहतात. आणि अमान नारकर हे राहतात खेडमध्ये. ओके, आता बोला. ते त्यांनी अमान नारकरने माझं टोन धरलं असं, आणि समीर पेचकरने आणि ताबिश पेचकरने पाय धरून मला जबरदस्ती गाडीत टाकलं. मी बोलायला मला काय समजत नाही, माझं टोन टाकलं, मी काय बोलणार. त्यानंतर मला तिथनं गाडी वर गेली लाईफकेअर मध्ये, लाईफकेअर मार्गे. तिकडनं गाडी तशी निघून मला तिथनं जे मारहाण चालू केला नाही. प्रत्येक स्टेप बाय स्टेप ड्रायव्हर चेंज होत जात. कधी समीर चालवत, कधी ताबीज चालवत, कधी अमान नारकर चालवत. असं हे करून करून मला मारहाण करत अशी गाडी इथनं ह्या मार्गे, पाग मार्गे, आपल्या बहादूर शेख मार्गे डायरेक्ट सवत साऱ्यावरनं गाडी युटर्न झाली. तिकडनं युटर्न होऊन गाडी वालोब्यात आली. तिथनं मुस्कान आली, मुस्कान दलवाई, ती गाडीत बसली. मग तिनं पण नंतर मारहाण केलं. मग असं मग ते स्टेप बाय स्टेप त्यांचं ड्रायव्हर चेंज होत जाते. 3 जण, अमन नारकर, कधी समीर पेचकर, कधी ताबिश पेचकर, असे हे होऊन ते लोक मला मारहाण करत. त्यात ती मुस्कान पण मला मारहाण करत. आणि अशा मग ती गाडी कलबसच्या फाट्यावरनं लेफ्ट होऊन शिरणी मार्गे लोट्या बाहेर पडली. तिकडनं गाडी वरती जे जुनी हायवेवाल्यांची पोलीस चौकी आहे तिथनं लेफ्टला वर गेली, वर त्या कंपनीच्या डोंगरामध्ये. तिथं पण मला मारहाण केल्याने. आणि तिथं जाऊन तिथनं मला परत तिथं मारहाण करून मला बोलत होता अमान नारकर आणि ताबिश बोलत होता की ट्रान्सफॉर्मर त्यासमोर तुला मी करंट देईन आणि तिथेच तुला झालून मारून ठार मारून टाकेन तुला. मी घाबरलो, आणखीन मी घाबरलो. मग तिथनं मी काय केलं, मला तिथं परत मारून केलं, लाच बुक्की मारला नाही. तिथनं मला परत गाडीत टाकलं नाही. आणि ताबिश पेचकरनं सीट मागणं काय काढलं ते मला समजलं नाही. दांडूसारखं काय होतं काय नाही ते मला कळलंच नाही. ते माझ्या इथं मारलं. इथं मारल्यानंतर मला लय एकदम हे व्हायला लागलं. मग तिथे लपवलं त्यानं, मला समजलंच नाही काय होतं ते. आणि नंतर मला ह्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार आला. त्यानंतर मग समीर गाडी चालवायला बसला आणि अमान नारकर मागे बसला लेवलच्या ह्याच्यामध्ये, लेवलच्या स्पेस मध्येच. आणि नंतर मग अमान नारकरनं ते दांडू ते परत करून तेच माझ्या इथं मारलं. हे सुजलंय सगळं, मला समजलंच नाही काय. नंतर मग त्याने परत लपवलं काय होतं ते, मला दाखवलंच नाही. आणि लेवल मध्ये गेल्यानंतर तिथं साईडला गाडी लावून सना माझा एक व्हिडिओ बनवला त्याने. ते तू बोल, ते मुस्कान दलवाईने मोबाईल धरलं होतं. आणि अमान नारकर मला सारखं जीवातून प्राणातून ठार मारायचं सारखं हे दे, ते तू जर नाही बोलला जसे व्हिडिओ तर तुला मी इथंच ठार मारून टाकेन. तर मी जबरदस्तीला माझ्याकडनं व्हिडिओ बनवून घेतली की तू तुझ्या बायकोला जबरदस्ती पळून नेलंस, तिच्यावर जबरदस्ती केलंस, अत्याचार केलंस, तिच्या आई वडिलांना मारायची धमकी दिलीस, असं तसं हे सगळं माझ्याकडनं सगळं हे व्हिडिओ बनवून घेतलं नाही त्यांनी. मी अपंग माणूस सर, मी अपंग माणूस. मला सांगा, मला फक्त एवढंच आहे की मला शासनाकडनं मला न्याय पाहिजे. तर आता मला एक सांगा, ही मारहाण का झाली तुम्हाला? मारहाण मूळ कारण काय? असं झालं की माझी बायको महक दलवाई ती 24 तारखेला 23 तारखेला आम्ही उपवास सोडून हे कॅफेटेरिया, आपले कोकनेटारी कॅफेटेरियामध्ये आम्ही संध्याकाळी उपवास सोडलेला. आणि तिथनं मी तिला तिच्या आजीच्या घरी सोडली आणि मी तिथनं गाडीवर गेलो. रात्री 11 वाजता येऊन तिला मी तिथनं रिसिव्ह केलं आणि घरी गेलो आम्ही. तसं नाही म्हणत, तुमचा प्रेमविवाह होता? प्रेमविवाह आहे, हो. मग त्या कारणाने तुम्हाला मारहाण केली? हो, त्या कारणामुळे. ते बोलतात आम्हाला खुला पाहिजे. तुम्ही कधी गेलाय लग्न? लग्न केलं मी 5/2024 मध्ये, 5/11/2024. 2 वर्ष होऊन गेले. पण आम्ही रिसल लग्न मी पळून जे गेलो ते आता 7 तारखेला, 7 जानेवारी 2024 ते काय केलं? आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे. आणि मग पोलीस स्टेशन मध्ये येऊन जमा झालेलो. ओके. तिथनं मग तसं मारहाण करून मला इथं आणलं आणि इथं आणून सना मला ऍडव्होकेट आपले तावडे सर आहेत तिथं नेला नाही. तिथं मला ते लेटर त्यांनी ऑलरेडी ह्यांचा मेन जो मुद्दा ह्यांना जो शिकवणार आहे तो सारखे त्या अय्याज शहाची फोन येते ना,
अय्याशाची फोन आहेत की काय करायचं, कुठं आहे, तुम्ही काय केलं, किती मारलंय, कसं केलंय, कुठल्या हिशोबात तुम्ही हे केलंय. ते मग ते हे करत करत त्या लोकांनी मला इथं आणलं नाही, इथं आणल्यानंतर मला ते लेटर दिलं नाही की ह्याच्यावर तू सिग्नेचर कर. मला जबरदस्ती तिथं पण करत होते. मी बोललो ना, मी वाचल्याशिवाय मी सिग्नेचर करू शकत नाही. मला वाचवलं गेलो, मला काही दिसतच नव्हतं, मला ह्या डोळ्यात अजिबात काही दिसत नव्हतं आणि या डोळ्यावर इफेक्ट होतोय मला. मी काय बोललो वाचणार. मी बोललो सर हे मला हे मान्य नाही, मी सिग्नेचर नाही करणार. मुस्कान कोण? मुस्कान माझी मेहुणी. तुम्हाला मारहाण झाल्यानंतर त्यांनी सोडलं कुठे? इथं आम्हाला ऍडव्होकेट तावडे सरांच्या इथं आणलं नाही आणि तिथनं मग जेव्हा त्यांना कळलं की हे लोक सगळे पोलिटिशियन मध्ये गेले, तिथनं ते रपादपा झाले सगळे. कोण लोक? समीर पेचकर, ताबिश पेचकर, अमान नाडकर, अय्याश शाह आणि मुस्कान दलवाई. पोलीस स्टेशनला कोण गेलं? पोलीस स्टेशनला माझे शेठ होते, माझ्या संग ते खंबीर उभे होते. साजिद सरगुरो आपले नगरसेवक माझे शेठ, त्याने मला लय सपोर्ट केला नाही आहे आणि माझ्यासाठी ते खंबीर उभे राहिले, माझ्या कुटुंबासाठी. माझ्या पोलीस स्टेशनला तुमची तक्रार घेतली? आता तक्रार सर, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये मी गेलो, पण जसं मी बोलत होतो माझ्या ज्याप्रमाणे त्याप्रमाणे सर तक्रार नाही घेतलेली. आता मी त्यांना बोलतो तो माझी व्हिडिओ बनवलेली आहे, जे काय झालेलं आहे, माझा गला दाबलेला आहे, मला जीवात मारायचे हे केलेले, ती माझी तक्रार वेगळीच राहिली. त्यांना ते आपल्या पद्धतीने दरवाजे केली लावून ते हे करत होते, म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांनी घेतली, माझ्या पद्धतीने त्यांनी घेतलेली नाही. तो मारहाण करताना जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये नक्की काय तुमच्याकडनं वळवून घेतलं, त्यांनी बोलून घेतलं? माझ्याकडनं असं बनवून घेतलेलं आहे की अमान नाडकरनं मला मागणं लाथ घातला आणि बोलला जर तू असं नाही बोलत जसं आम्ही बोलतो तसा तर आम्ही तुला इथंच मी तुला तिची जीवातनं ठार मारून टाकेन. तर मी त्यांनी असं बोलून घेतलं माझ्याकडनं की तू तुझ्या बायकोवर जबरदस्ती केलीस, तिला जबरदस्ती पळून नेलीस आणि तिच्यावर अत्याचार करायचा आणि तिच्या आई वडिलांना मारायची धमकी दिली होतीस, असं त्या लोकांनी माझ्याकडनं बोलून घेतले नाहीत. हे मी सरांना मी बोलायचं हे करत होतो, पण सरांनी का हा विषय माझा मुद्दा घेतलेला नाही. सर म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये. तुम्हाला आता काय न्यायाची अपेक्षा आहे? मला न्याय पाहिजे फक्त सर. माझं जे हे झालंय बघा, मी सगळ्यांविरोधात तक्रार दिली सर, ज्याने तुम्हाला मारहाण केली त्यांची सगळ्यांची नाव आहेत. फक्त सर आता ह्यांचा जो मेन मुद्दा आहे ते अय्याश शाहने रात्री इथं पण येऊन दम दिला मला, पोलीस स्टेशन मध्ये पण दम देत होता. ते सीसीटीव्ही मध्ये पण तुम्ही चेक करू शकता, बघू शकता. ते पण ते सरांनी काय त्यांचं काय हे नियोजन केलेलं नाही. त्यानंतर सर आम्ही इथं हे झाल्यानंतर आम्ही फक्त मला एवढंच आहे सर, मी अपंग माणूस आहे, मी हँडिकॅप माणूस आहे. मला पोलीस निरीक्षण करणं मला न्याय भेटायला पाहिजे बस. मी हँडिकॅप माणूस आहे, मला एवढंच फक्त कळतं. कारण उद्या जर मी सर कुठं निघालो, कारण त्याने अगोदरच सांगितलं ना तू केस कर किंवा काही कर, तू जिथं भेटशील तिथं तुला तिथं जीवातनं ठार मारव. मी आता मी हॉस्पिटलमध्ये पण मी भिळालेलो आहे की इथं पण येऊन ते मला ठार मारू शकताय. तुम्ही तक्रार केला त्यानंतर पोलिसांनी तुम्हाला काय केलं? पोलिसांनी काय सर मला ते हे दिले नाही, फाईल दिली नाही. पण जशी मला तक्रार हवी होती तशी त्या लोकांनी घेतली नाही. त्यांनी आपल्या पद्धतीने तक्रार त्यांनी नोंद केलेली आहे, माझ्या पद्धतीने तक्रार नोंद केलेली नाही. मी सही केली सर. आता काय करणार सर, ते बोलतो तुम्ही जर हे नाही केलं, सही नाही केलं तर आम्ही ते काय करणार. मग तुमच्या मनाविरुद्ध घेतलं? मनाविरुद्ध घेतलं. आता मग काय करणार सर, आता जर मी जर हे नाही केलं तर मग उद्या मला शेवटी हे करणार, मला शेवटी धोकादायक आहे ना. म्हणून मी बोललो आता माझ्या मनाप्रमाणे नाही झालं तर काय करू. उद्या जर हे लोक इथं पण जर मी बाहेर इथनं पोलीस स्टेशन बाहेर पडलो, मला जर मारलं नाही तर मी काय करणार सर. ठीक आहे.